पण तुला थार शोभून दिसेल रे. हो घेऊन टाक ना मग. हा घेऊन टाक. मला असं वाटतं मर्सिडीज जास्त शोभेल. रेंज रोवर घंटा नाद करूया. हाय गायज, वेलकम टू माय नेक्स्ट व्लॉग. सो आज आहे सॅटर्डे अगेन फॉर द नेक्स्ट एक्सपेडिशन. सकाळचे वाजले 8:45. सो आपली परत लवली घेऊन चाललोय. सो यावेळेस माझ्यासोबत जे आहेत माझे मित्र, त्यांनी फोम मार्शलमध्ये GT म्हणून जॉईन केलं होतं, ग्रॅज्युएट ट्रेनिंग फोम मार्शलमध्ये 2022 साली. सो ते माझ्यासोबत येणार आहेत आज. तपन आहे, यश आहे, नंतर अथर्व आहे आणि यश भालेरावचा मित्र आहे एक. मी तर आता तपनच्या फ्लॅटवर चाललोय. तिथून ते सर्व काही तिथं आलेत. तर तिथून आपण त्यांना पिक करणार आणि मग नंतरून आजचा मेन अजेंडा असा असणार आहे की सर्वात आधी आपल्याला यशच्या घरी जायचं आहे, त्याच्या गावी. मग तिथून आपल्याला शिवनेरीला जायचं. शिवनेरी, येस. सो नेक्स्ट फोर्ट, महाराजांच्या सिरीजमधला फोर्ट सिरीज #फोर्ट सिरीजमधला नेक्स्ट फोर्ट इज शिवनेरी, जिथं आपले दैवत, आपले श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, तर स्वराज्याचा जन्म झाला. तर ते ठिकाण शिवनेरी. मी आधी या ठिकाणी जाऊन आलो होतो. मी पप्पांची ज्या शाळेची टूर गेला होता, स्कूल ट्रिप, सो त्यावेळेस गेलो होतो. तर तेव्हा काही असं म्हणजे आय थिंक मी तिसरी चौथीत काहीतरी होतो. तर त्यावेळेस गेलो होतो, तेव्हा काही कळत नव्हतं. पण आता कळत असताना आणि व्लॉगिंग सुरू केली आहे. सो ते आपण यावेळेस आपल्या ब्लॉगमध्ये कॅप्चर करूया. ॲब्सर्ट प्लॅन्स बनतात, सो अचानक प्लॅन बनतात आपले. तेच मोस्टली माझ्या बाबतीत तरी तेच सक्सेसफुल झालेत, अचानक प्लॅन बनलेले. सो बघूया या टाईम कसं काय होते. आणि नंतरून आम्ही परत पुढं जर आज मुक्कामीच राहणार आहे तिथं त्याच्या घरी. सो त्याच्यानंतर बघू आपल्याला जर अष्टविनायक गणपती, ओझरचा गणपती जर झाला तर गणपती बाप्पाचे पण आपण दर्शन घेऊ. मला माहीत नाही का, पण वासोट्यापेक्षा तोरणाला व्ह्यूज कमी आलेत. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन, बट ठीक आहे, फाईन, इट्स ओके. सो दिल्लीचा पण एक ऑफिशियल म्हणू शकतो आपण त्याला ब्लॉग झाला तो बेसिकली. बट इट वॉज ऑल्सो अ नाईस एक्सपिरियन्स, कारण की फर्स्ट टाइम मी ऑफिशियल ब्लॉग शूट केला. आता आम्ही जवळपास जो घाट असतो नाशिकला जाताना, तर मला नाव आठवत नाही आता. सो तो घाट पार केल्यानंतर मागच्या जेव्हा आम्ही भीमाशंकरला जात होतो, सो त्यावेळेस जिथं मोक्ष हॉटेल म्हणून होते प्युअर व्हेज, तिथं आम्ही थांबलो होतो. त्याच्याच पुढे थोडं आकाश मिसळ होतं. सो आम्ही इथं मिसळ वगैरे काय बघूया काय असते, कारण की तपनच्या फ्रेंडने रिकमेंड केलं आहे. सो मी मध्ये गेल्यानंतर त्यांना इंट्रोड्यूस केलं तुम्हाला. आम्ही डोसा, नंतरून पालकचा एक कट डोसा होता तो खाल्ला, आणि नंतरून त्यांनी मिसळपाव घेतलं होतं, तिथलं फेमस आहे जे की स्पेशलिटी. आणि शेवटी गोडने गेली, सो रबडी आणि जलेबी. ओ माय गुडनेस, इट वॉज टू ऑसम. सो तुम्ही मी रेकमेंड करेन की बाबा तुम्ही जेव्हा याल, जेव्हा भीमाशंकरला जाताय किंवा नाशिकच्या साईडला जाताय, तर आकाश मिसळ हाऊस, सो तिथं ट्राय करू शकता. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्ता म्हणण्यापेक्षा थोडं जेवण पण आम्ही केलं. सो इट्स टाईम टू इंट्रोड्यूस नाव माय फ्रेंड्स, माय कंपेनियन फॉर टुडेज एक्सपेडिशन. सो यश भालेराव. आम्ही सर्वांनी, मी जसं स्टार्टिंगला पण सांगितलं की आम्ही GT बॅचमध्ये जॉईन केलं होतं 2022. सो हा कासारवेलाच असतो, R&D मध्ये असतो हा.
देन कम्स दी अथर्व वास्कर. हां तूच कर इंट्रोड्यूस होताना. आय एम अथर्व वास्कर. मराठीत बोल रे. अरवा लाईक या जॉईन आम्ही GT जॉईन झालेलो 2022ला आणि आता ऑलमोस्ट 3.5 वर्षाला आम्ही लोक आहोत आणि आमची ही सेकंड ट्रिप असेल इतक्या 3 वर्षात. सो हा खूप हुशार माणूस आहे. अजून काही तपन शिंदे. सो आहे प्रॉपर कराडचा. कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे काय आहे प्रॉपर कराडचा पण असतो. खराडी बायपासला राहतो. तो हा पण कासारवाडीला आहे. सो बेसिकली हा पण माझ्यासोबत EO होता आमचे मध्ये. आणि दी लास्ट बट नॉट द लिस्ट कुठे गेले आपले नवीन मित्र झालेत. निशांत. सो यशचा मित्र आहे हा लहानपणापासून. लहानपणीचा मित्र आहे. सो हा असतो USA कुठल्या युनिव्हर्सिटी बोला तू? मेरीलँडला. वॉशिंग्टन DC बरोबर. सो हा करतो MSN डेटा सायन्स. सो मला जर गरज पडली तर मी विचारेन तुला. ओके सो येस. सो निघूया आता. नेक्स्ट आपलं जे एक्सपेडिशन ठरलेलं आहे पहिले आपल्याला जायचं आहे शिवनेरी, जे की इथून आहे 30. बेसिकली आतापर्यंत आपण उतरायला सुरुवात करायला पाहिजे होती. काही लोक जवळपास 2 तास उशीर केला त्यांनी. आवडता तुमचं म्हणजे काय झालं? आपल्या सर्वांचा अच्छा. आपल्या सर्वांचा लाडका. हा त्याच्यामुळे आपल्याला इथे लेट होत झालेला आहे. लेट वगैरे काही झालं नाही काही. हे काही हे यांच्यामुळे लेट झालंय. ऊन आपल्या डोक्यावर येऊन थांबले पण आम्ही चाललोय. फक्त सकाळचे 9 वाजलेत आता. चलो ठीक आहे. सी यू. सगळ्यात आम्ही पोहोचलोय. ओझरच्या गणपतीला थोडा प्लॅन मध्ये चेंज केला कारण की थोडं ऊन जास्त आहे. सो बेसिकली ओझरचं आपण दर्शन वगैरे घेऊ गणपती बाप्पाचं आणि मग शिवनेरीला जाऊ. तिथपर्यंत थोडं ऊन कमी पण होऊन जाईल. सो इथं पार्किंग जे आहे त्याच्यासाठी 30 रुपये आणि ते माझ्या मागे श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. सहल पण आले वाटतं. रायगड जिल्हा परिषद शाळा. रायगडवरून आले. लालपऱ्या सर्व उभ्या. तर पप्पांच्या शाळेत पण असताना असेच टूर आली होती. त्या आम्ही तुम्हाला सांगितलं जे आलो होतो मी. ओझर अष्टविनायक आणि ते सर्व काही. तुम्हाला लहान लहान मुलं आहेत. लालपऱ्या आपल्या मागे. मंदिराला कुठून जायचं का? इकडे इकडे इकडं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा युट्यूबला आहे ना. युट्यूब कुठून आलात? कुठली शाळा? हा राजीव शाळा नवीन शेवे. रायगड जिल्हा परिषद शाळा नवीन शेवे प्रॉपर उरण. ओके मॅडम. कुठून कुठून जाऊन आलात? तर पहिल्यांदा अच्छा पहिलेच आहे. कुठे जाणार पुढं? शिवनेरी. मग पुढं चला तुम्ही सोबत. कोण दमला तर तुमच्या हाताशी देतो. आता काय बोलू. शिवनेरी नंतर कुठं? देऊ गाथा मंदिर. देहू माझ्या गावाला. ओके मी देहूलाच राहतो. चालेल चल चहा घ्यायला येतो तुझ्या. बिलकुल. केलं पाहिजे तरी केलं पाहिजे. तो थोडा प्लॅन मध्ये चेंज झाला. आपण जाणार होतो शिवनेरीला पण आपण आलोय खूप वेळेस महादेव मला बोलवत आहेत. आपण आलोय ज्योतिर्लिंग. तिसऱ्यांदा मी व्हिजिट करतोय भीमाशंकर. सो यांची सर्वांची इच्छा होती की बाबा आपण भीमाशंकरला जाऊया आणि शिवनेरी आपण उद्या दिवशी मॉर्निंग ट्रेक वगैरे करूया. सो 3rd टाइम मी आलो ॲक्च्युली. एवढ्याच म्हणजे महादेव एवढे प्रसन्न की एवढ्यादा बोलवत आहे मला.
ते पण आता VIP दर्शन भेटलं. हो आज ॲक्च्युली आमचा जो मित्र आहे यश, सो त्याचा भाऊ वगैरे आपले खासदार, माजी खासदार जे होते त्यांच्याकडे कामाला आहेत, त्यांच्याकडनं VIP दर्शन वगैरे. फर्स्ट टाईम मी VIP दर्शन घेतलं बेसिकली, कारण की हा मागचा रस्ता आज फर्स्ट टाईम दिसला. सो हे मागे कडा. सो मागच्या ब्लॉगमध्ये मी टाकलेलं आहे पूर्ण भीमाशंकरचा डेडिकेट ब्लॉग केलेला आहे. सो मी म्हटलं की ह्यावेळेस जास्त याचं कंटेंट नाही ठेवायचं, बट एक तुम्हाला सांगायचं होतं की ह्यावेळेस काय नवीन आहे. सो VIP दर्शन इज न्यू थिंग दिस टाईम. सो गाईज दर्शन छान झालेलं आहे महादेवाचं. जसं की सांगितलं की 3ऱ्यांदा बोलवलं होतं. सो डायरेक्ट आतमध्ये गेलो होतो VIP दर्शनमुळे, आणि आता परत निघालो आहे आम्ही कळमच्या दिशेने. सो माझ्या मागचा व्ह्यू जर दाखवण्यासाठी मी तुम्हाला थांबलो बेसिकली. सो दिस इज माय बॅक व्ह्यू. सनसेट होतोय आणि माउंटेनच्या खाली जातोय. सो किती छान वाटतंय. काय आलं रे? शुभम हा एक्झॅक्ट शॉट येऊ दे काय ब्लॉग मध्ये, मी आता खूप छान दिसतोय. हो तसंच येऊ दे. मागे कसलं भारी वाटते एकदम. हे बघ, ओफ जबरदस्त यार, जबरदस्त. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आहोत आता कळममध्ये. सो रात्री आम्ही स्टे केला, जसं की मी आधी पण सांगितलं होतं, यशच्या घरी बेसिकली. सो आता आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो आहे, कारण की आता इथं सहसा कोणी राहत नाही त्याचे घरचे वगैरे. सो पेस्ट वगैरे नाही आहे. सो पेस्ट घ्यायला चाललो आहे आता गावामध्ये. पण ते व्हिडिओमध्ये बघितलं की सकाळचं एवढं छान वातावरण आहे आणि कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. हायवे त्याच्या घरापासून दिसतो, म्हणजे हार्डली अराऊंड 500 मीटर 600 मीटर वरती हायवे. सो कनेक्टिव्हिटी खूप छान आहे आणि त्याच्याकडे ऊसाची शेत आहे. ऊसाच्या शेतीला काय म्हणतात? असं ऊसच म्हणतात, ऊसाची शेतीच म्हणतात का? सो एवढं छान नव्हतं. आणि विहीर त्याच्यामध्ये एवढं पाणी कंटिन्युअस त्याच्यामध्ये येत होतं, झिरपत होतं. आमच्याकडे झिरपत म्हणतात पाणी आपल्या दगडांमधनं. मला नाही माहिती आता, ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द आहे. सो थंडी आहे इकडं. गावाकडची जी थंडी आहे ती अनुभवायला मिळते आणि एक ताजगी आहे भाई हवामध्ये. असं नाही की आपल्या पुण्याची वगैरे जी थंडी असते त्याच्यामध्ये फ्रेशनेस असते, पण इकडे जेव्हा तुम्ही श्वास घेताय ना फ्रेशनेस येते. सो गावाची जी खासियत असते, मामाच्या गावाला जायचं तर हेच बघायचं मी. दूध काढायला ताजं एकदम. सो रेडी झालेले आहे. आंघोळ वगैरे काही केलं नाही कारण खूप थंड पाणी होतं. सो फ्रेशन अप झालेत आणि आता आम्ही नाश्त्यासाठी आलो आहे. त्याच्याच गावामध्ये एक फेमस हॉटेल दमदार म्हणून मिसळ आहे. सो त्याने तो घेऊन आला आहे आम्हाला. सो आता आम्ही निघणार, नाश्ता करू मिसळपाव आणि मग निघणार आम्ही शिवनेरीला. ओके. सो आता भूक लागली खूप जास्त, कारण थंडीची जास्त भूक लागते. सो लेट्स गो. गाईज आम्ही पोहोचलो आहे शिवनेरी पायथ्याशी. सो छान रस्ता वगैरे केलेला आहे,
बाकीचे जे काही गड किल्ले होते त्याच्या कम्पॅरिझनमध्ये, कारण की ऑब्वियसली जन्मस्थान आहे आपल्या महाराजांचं. आणि मी इथंच लावली मागे गाडी. सो वन साईड तुम्ही लावू शकाल, पार्क करू शकाल आणि तिथून मग पायऱ्यांनी वरती जायचं. मी ड्रॉप करून आलो आहे मित्रांना पुढं, तुम्हाला रोटेट करून दाखवतो मी. सो काही माझ्या मागे आहे शिवनेरी फोर्ट, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे देवस्थान. सो इथून ट्रेक सुरू करूया आपण. ट्रेक म्हणण्यापेक्षा एक प्रॉपर पायऱ्या वगैरे आहेत. सो एवढं अवघड नाही होणार जेवढे आपण याच्या आधी 7 गड किल्ले जे काही ट्रेक केलेले आहेत. आणि रविवार असल्यामुळे पब्लिक पण आहे, विकेंड, आणि शाळेंचे जे सहल वगैरे आलेले आहे सो ते मुलं पण वगैरे दिसत आहेत भरपूर. आता दम लागतं बाई. आता दम लागायला लागलाय काय. हां एकदम स्लोप आहे ना. 3500 फीट आहे हाईट. आणि इथं पण सेम आपलं जे वासोटाचं जे हे होतं की आपण प्लास्टिक जेवढं वरती नेतो आहे, प्लास्टिक बॉटल्स वगैरे, त्याचं तुम्हाला इथं नोंद करावी लागेल आणि 50 रुपये प्रत्येक प्लास्टिक बॉटलचं तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल. सो आम्ही 2 प्लास्टिक बॉटल नेतो आहे, सो त्याची रक्कम जी काही होईल ती होते 100 रुपये. सो आम्ही इथं 100 रुपये जमा केलेत जिथून आपल्या पायऱ्या स्टार्ट होतात. आणि हे माझ्या मागे पण लिहिलं आहे प्लास्टिक बंदी. सो दिस इज अ गुड इनिशिएटिव्ह. मी दुसरा किल्ला बघतोय माझ्या फोर्ट सिरीजमधला की जिथं प्लास्टिक बंदी आहे. आणि सो आय होप की बाबा वरती गेल्यानंतर आपल्याला स्वच्छ दिसेल. माझ्या इथं मी माझ्या मागे माहिती वगैरे दिलेली आहे, त्याचा फोटो काढतो मी आणि ब्लॉगमध्ये ॲड करेल. ओके, सो आपण ट्रेक स्टार्ट करूया. ट्रेक जस्ट अ मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हा दरवाजा सो गाईस फायनली आपण आलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती. आपल्या महाराजांचे, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान. सो 3500 फीटवरती आपण सध्या आहोत आणि वातावरण एवढं पण काही ऊन वगैरे लागत नाही आहे सध्या, पण थंड वाटते थोडं. आणि आपण आता आज जाऊया आणि नंतर पहिले जिथं जन्म झालेला त्याचं दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर मग जे बाकीचे पॉईंट्स वगैरे आहेत जसं शिवाई मंदिर आहे.
बोलवलेलं आहे त्यांनी त्यांच्या मेन्यातून सरसर बालपणाची आठवण आली. So guys, finally done. Shivaneri. So number 8 fort added to my fort series. So पुढचा बघूया आता. शनिवार रविवार प्लॅन करू. राजगड, कारण की मागच्या वेळेस मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं राजगडला जायचं आहे. सो राजगड होईल, नाईट ट्रेकच होईल. कारण की ह्या ब्लॉगमध्ये आपण फक्त शिवनेरी नाही तर याच्यासोबत ओझर, अष्टविनायक आणि भीमाशंकर आपण कवर केलं. सो इट इज अ लॉंग व्लॉग असं वाटते मला, कारण 25 मिनटाचा असतो माझा जनरली. सो हा कदाचित जास्त होईल, पण आय विल क्रॉप इट टू लिमिट इट टू 25 मिनिट्स. सो फायनली शिवनेरी डन. येस. पुढे गेला. हां आहे की. सो इथून आता जाणार आम्ही कुठल्या हॉटेलला? छगन भुजबळ. भुजबळ बंधू. सो नॉनव्हेज प्लॅन आहे आज रविवार. सो छान, म्हणजे जो काही मी सांगितलं आधी की कचरा वगैरे जो होता तो खूप लिमिटेड होता, वरती नसल्यासारखाच होता. कारण की जो रूल आहे तो परत ह्या किल्ल्यावरती मला दिसला. तर अजून जेव्हा आपण पुढे जाणार, तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पिन बॅग कॅरी करणार. जे काही रस्त्यामध्ये वगैरे प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे सापडतील वगैरे, तर ते खाली येताना गड किल्ल्यावरनं त्या पिन बॅगमध्ये आणणार. पण या किल्ल्यावरती फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही, कारण की आधीच त्यांनी प्रिकॉशन्स घेतले होते. यू हॅव टू डिपॉझिट 50 रुपीज पर वॉटर बॉटल आणि नंतर येताना तुम्हाला ते डिपॉझिट परत करायचं. तुम्हाला नाव पण लिहायचं असते त्याच्यामध्ये, किती बॉटल्स वगैरे, त्याची क्वांटिटी. सो नाईस. सो सेकंड फोर्ट आफ्टर वासोटा which are having these strict rules. So good. So thank you. Stay tuned for the next vlog. Please like, share, subscribe. Bye bye.